मित्रांनो, तुम्हाला व्हेज पुलाव खायचा असेल तर आधी हा राईस उकडून घ्यायचा आणि तो थंड करायला ठेवायचा. परत हे काय कापलं, कांदा, लसूण, मिरची, टोमॅटो, ती कोणती पेस्ट आहे, गार्लिक. आणि त्याच्यात काय टाकलं तू कढईत, तूप आणि तेल. परत कांदा टाकून घेतला. कांदा सगळा व्यवस्थित बाउल व्हायला द्यायचा ना, व्यवस्थित हलवून घेतला. एक टाकली, थोडी टाकला. टोमॅटो चांगला बाउल व्हायला द्यायचा ना. मिरच्या टाकल्या. मिरच्या हे सगळं व्यवस्थित मिश्रण लाल बुंद भाजूस तर हे करायचं, हलवायचं आहे ना, बरोबर का. कांदा पूर्ण लाल भाजण्यासाठी त्याच्यानंतर मीठ टाकलं, कारण की ते व्यवस्थित भाजतं. त्यानंतर बघा ही कोबी आणि काय आहे ते, बटाटा आणि दुसरं शेंगदाणे बॉईल करून घेतले. आणि बॉईल करून त्याच्यानंतर हे त्याचं जे खराब पाणी आहे ते आपण काय करतो, फेकून देतो, बरोबर का. त्याचं सूप ठेवलं तर चांगलं लागत नाही का. बॉईल केलेलं बटाटो, फ्लॉवर आणि शेंगदाणे हे त्याच्यात मिक्स करूया. तर काय टाकलं, बिर्याणी मसाला टाकून घेतला. त्याच्यानंतर काय, मटन मसाला टाकला. त्याच्यानंतर काय टाकलं की काय, चिकन मसाला. त्यानंतर मिरची पावडर टाकली. मिरची पावडर थोडीच आहे, काय घातलं, मिरची पावडर आमच्यात थोडी आहे त्याच्यामुळे घरातला काळं चटणी टाकली. बस हे भरपूर तिखट होईल. आता मिश्रण करायचं, बरोबर का. काय करायचं, त्याचा एकजीव करून घ्यायचा का. तर हा जो तांदूळ उकडलेला होता, कोणता तांदूळ आहे, नपीस तांदूळ बॉईल करून साईडला ठेवलेला, तो परत त्याचं मिश्रण करायचं एकदम व्यवस्थित. त्याचं परत असं मिश्रण करून घेतलं. नंतर कोथिंबीर टाकून घेऊया. नुसार नमक टाकू, चवीनुसार नमक टाकू. त्याच्यानंतर कस्तुरी मेथी ना, कस्तुरी मेथी टाकून घेऊ. त्यानं काय चव येते का व्यवस्थित. त्याच्या संग चवीनुसार पापड, तेलात भाजायचा नसतो ना, चव लागत नाही ना. आला आपला प्रोग्राम तयार, खटाखट टकाटक. ठीक आहे मित्रांनो, आता आपण याची टेस्ट करू, कशी लागते ती बघू. टेस्ट एक नंबर. सगळं तुपच लागते, कारण की आपण तुपात केलं होतं. आणि त्याच्यानंतर हा छोटासा पापड.